कधी दुपारी हेवी जेवण झालं की रात्री आपल्याला विशेष भूक लागत नाही. अशा वेळेला एखादं हलकंसं सूप आणि उकडलेल्या भाज्यांची कोशिंबीर असा आहार आपण घेऊ शकतो. किंवा कधी रात्री हेवी जेवण झालं तर दुसऱ्या दिवशी दुपारी असा आहार घेतला तर खूपच उत्तम. ऑफिसला जरी शक्य असेल असा आहार नेणं तर नक्की न्यावा. त्यामुळे आहारात समतोल तर राहतोच आणि आपलं चांगलं आरोग्यही राखलं जातं आणि वजन सुद्धा नेहमीच नियंत्रणात राहतं. आपण टोमॅटो सूप बनवतोय. त्यासाठी 1 टोमॅटो, अर्ध गाजर, लसूण पाकळी आणि थोडासा कांदा, त्याचबरोबर अर्धी वाटी भिजवलेली मुगाची डाळ. त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा असणार आहे आणि तेल नसल्यामुळे खूप हेल्दी असं आपलं हे सूप आहे. कांदा लसूण चालत नसेल तर त्याऐवजी कोबी आणि आलं सुद्धा घालू शकतो. आता टोमॅटो गाजर ह्याचे मोठे मोठे तुकडे करून आपल्याला एका भांड्यात घ्यायचे आहेत, कारण आपल्याला ते उकडायचे आहेत. त्यामुळे अगदी बारीक कापायची गरज नाही. आणि त्याच्यावर आपण घालणार आहोत आपली भिजवलेली मुगाची डाळ. गरज वाटली तर आणखीन थोडंसं पाणी घालू शकता. त्यानंतर गॅस मीडियमवर ठेवून 2 कुकरच्या शिट्या घ्या. शिट्या झाल्यानंतर थोडा वेळ मिश्रण थंड होऊ दे. वरचं पाणी असं वेगळं काढून आता आपण मिक्सरमध्ये त्याची एक प्युरी बनवणार आहोत. गरज वाटली तर ते पाणी सुद्धा घालू शकता. हे बघा, मिक्सरमध्ये आपण आता मस्तपैकी प्युरी बनवली आहे. आमरस वाटतोय ना? आणि त्याच्यामध्ये आपण जे वेगळं काढलेलं पाणी आहे ते सुद्धा आता मिक्स करायचं आणि मस्तपैकी ढवळून घ्यायचं. फार घट्ट वाटत असेल तर आपण काढून ठेवलेलं पाणी आणि अजून एक्स्ट्रा पाणी सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. आपल्याला आवडेल त्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी आपण ठेवायची आहे. आता एका बाउलमध्ये काढल्यानंतर आवडीप्रमाणे मीठ आणि तसंच आवश्यक तेवढी मिरपूड घालून आता हे सूप व्यवस्थित ढवळून घ्या. बघा, छानपैकी आपलं सूप रेडी आहे. आणि त्याच्याबरोबर आपली नेहमीची भाज्यांची कोशिंबीर आहे की नाही, एकदम समतोल आहार. त्यामुळे नेहमीच जड आणि हलका आहार असा समतोल आपण जर करत राहिलो तर आपलं आरोग्य नेहमीच छान राहील आणि वजनही एकदम नियंत्रणातच राहील.